माझा प्रहारचा कार्यकर्ता कष्टकरी दिव्यांग शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही मेले नाही आहोत. यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता. दुसरा उद्देश होता महत्वाचा का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला. राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्तित्वहीन करून टाकलं. त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे. खरं तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन भाजपचे पण काही आहे, फक्त शेतकरी आहे. नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो, मत कोणाले मारा, पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्याची दिव्यांगाची लढाई येईल तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात बाजून घेऊन शेतकरी म्हणून लढावं. कारण 75व्या वर्षामध्ये अजूनही आमची आत्महत्या होतं. विमानाचं कारण सांगितलं जातं ते दुर्दैवी घटना आहे, आम्ही मानतो. काल नैना बोलल्याप्रमाणे 3.5 लाख शेतकरी मेला. त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही, त्याच्यासाठी हा सवाल आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ, अनेक पक्षाचे लोक अनेक जातीचे लोक, मेंढपाळ असेल मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल जो गावात काम करणारा दिव्यांग, तर अर्धी लढाई दिव्यांगानं लढली आहे. भाऊ हा माणूस खुर्चीवर दिसतो ना, पुण्यावरून याटोन एकटा आला. याटोन रायगडला पण आले होते. ते पाय चालता येत नाही पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती. अशा ह्या दीन दुबळ्यांना 1500 रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब. त्याचे महिने 6-6 महिने त्यांना पगार भेटत नाही. आम्ही जे मुद्दे मांडले ना, तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून नेत्यापासून आमदार खासदारपासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आंदोलनानं उजेडात आणलेलं आहे, समोर आणलेलं आहे, लक्षात घ्या.